नमस्कार. आजचा विषय दुकान वाढलं पण मालक अडकला. मेहनतीत नाही तर लिव्हरेज मध्ये लपलं खरं रहस्य. रात्रीचे 11 वाजून 40 मिनिटं झाले होते. बाजार बंद झाला होता. शटर खाली आलं होतं. पण एका छोट्या ऑफिसमध्ये अजूनही दिवा चालू होता. टेबलवर बिलांचा ढीग होता. मोबाईलवर व्हॉट्सअप सतत वाजत होता. एक ग्राहक पैसे मागत होता. एक कर्मचारी सुट्टी मागत होता. एक सप्लायर पेमेंट बद्दल विचारत होता. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये राजेश बसला होता. स्वतःचा व्यवसाय सुरू करून 10 वर्षे झाली होती. लोक म्हणायचे, राजेश खूप मेहनती आहे. त्याच्यासारखा काम करणारा माणूस नाही. सकाळपासून रात्री पर्यंत व्यवसायात असतो. राजेशलाही ते ऐकायला आवडायचं. कारण त्याला वाटायचं मेहनत म्हणजे यश. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका उद्योग परिषदेला गेला. तिथे त्याची भेट झाली अमोलशी. दोघांचा व्यवसाय जवळपास सारखाच. उलाढालही जवळपास सारखी. पण एक फरक होता. अमोल शांत होता, हसत होता, निवांत बोलत होता. फोन सतत वाजत नव्हता. कर्मचारी प्रत्येक 5 मिनिटांनी त्याच्याकडे धावत नव्हते. राजेशला आश्चर्य वाटलं. चहाच्या वेळेला त्याने विचारलं, तुझ्याकडे समस्या नसतात का? अमोल हसला. असतात ना. मग तू इतका शांत कसा? अमोलने एकच प्रश्न विचारला. तुझा व्यवसाय 30 दिवस तुझ्याशिवाय चालेल का? राजेश लगेच हसला. अशक्य. मी नसतो तर सगळं थांबतं. अमोल काही बोलला नाही, फक्त मान हलवली. घरी परतताना राजेशच्या मनात तो प्रश्न फिरत राहिला. मी नसतो तर सगळं थांबतं? सुरुवातीला त्याला अभिमान वाटला. मग अचानक त्याला भीती वाटली. कारण त्याने लक्षात घेतलं, 10 वर्षे झाली, दुकान मोठं झालं, ग्राहक वाढले, कर्मचारी वाढले, उलाढालही वाढली, पण स्वातंत्र्य कमी झालं. त्या रात्री तो ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. आणि अचानक त्याला जाणवलं, तो व्यवसाय चालवत नव्हता. तो व्यवसाय स्वतःच्या खांद्यावर उचलून चालत होता. प्रत्येक निर्णय त्याच्याकडे, प्रत्येक तक्रार त्याच्याकडे, प्रत्येक समस्या त्याच्याकडे, प्रत्येक मंजुरी त्याच्याकडे. व्यवसाय वाढला होता, पण अवलंबित्वही वाढलं होतं. पुढच्या दिवसापासून त्याने एक वेगळा प्रयोग सुरू केला. तो स्वतःला विचारू लागला, मी अजून काय करू हा प्रश्न नाही, मी काय थांबवू शकतो हा प्रश्न. पहिल्या आठवड्यात त्याने वारंवार विचारले जाणारे प्रश्न लिहून काढले. दुसऱ्या आठवड्यात एसओपी तयार केला. तिसऱ्या आठवड्यात 2 कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्याचं प्रशिक्षण दिलं. नंतर ग्राहकांसाठी माहिती पत्रक तयार केलं. नंतर अकाउंटची सिस्टीम सुधारली. नंतर सीआरएम बसवलं. नंतर सोशल मीडियावर माहितीपूर्ण कंटेंट टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच फरक पडला नाही. उलट जास्त काम वाटलं. कधी कधी त्याला वाटायचं, मी आधी करून टाकलं असतं तर लवकर झालं असतं. पण तो थांबला नाही. कारण आता तो व्यवसाय चालवत नव्हता, तो व्यवसायाची क्षमता वाढवत होता. 1 वर्षानंतर काहीतरी बदललं. ग्राहक रेफरन्सने यायला लागले. कर्मचारी छोट्या छोट्या समस्या स्वतः सोडवायला लागले. सोशल मीडियावरून चौकशी यायला लागल्या. सिस्टीममुळे चुका कमी झाल्या. राजेशला प्रत्येक गोष्टीत उडी घ्यावी लागत नव्हती. आणि एक दिवस तो पहिल्यांदा 15 दिवसाच्या सुट्टीवर गेला. पहिल्या दिवशी त्याला भीती वाटली. दुसऱ्या दिवशी तो चिंतेत होता. तिसऱ्या दिवशी त्याने ऑफिसला फोन केला. सगळं व्यवस्थित चालू होतं. 7व्या दिवशी त्याने फोनच केला नाही. कारण त्याला एक गोष्ट समजली होती. 10 वर्षे व्यवसायासाठी काम करत होतो. आता व्यवसाय त्याच्यासाठी काम करू लागला होता. बहुतेक लोक व्यवसाय उभा करतात, पण नकळत स्वतःसाठी नोकरी तयार करतात. तर काही लोक सिस्टीम तयार करतात, विश्वास तयार करतात, ब्रँड तयार करतात, टीम तयार करतात, संपत्ती तयार करतात. आणि मग त्यांची मेहनत त्यांच्या विना देखील काम करत राहते. आज तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा. जर उद्या 30 दिवस मी व्यवसायात नसतो, काय थांबेल? कोणता निर्णय
फक्त मीच घेतो आणि या आठवड्यात मी कोणती एक सिस्टीम तयार करू शकतो. कारण मेहनत तुम्हाला पुढे नेते, पण लिव्हरेज तुम्हाला मुक्त करते. धन्यवाद.